अचानक कोण कुठली मुलगी इथे आली आहे, काही पत्ता नाही हिचा. बऱ्याच गोष्टी अशा सगळ्या अचानक होत नसतात. मी आणलंय केलं इथे. व्हॉट? काल तिकडे सगळ्यांच्या देखत तमाशा झाला ना. हो. आज बघ कसा तमाशा करते ते. अरे बाळा, काय नाव काय तुझं? गार्गी. वा वा. खूप गोड आहेस. मी कोण आहे सांग? काय आजीकडे काय पाहतेस? सांगू माझं नाव? कामिनी आजी. तुझा बाबा आहे ना, त्याची आत्ती आहे मी. कळलं? तू आलीस ना, खूप छान वाटलंय आम्हाला सगळ्यांना. माझी वहिनी तर तुझी चातकासारखी वाट बघत होती. खरं तर मला आधी वाटत होतं की तू येतेस की नाही. नाही बाबा, परमेश्वर आहे, कुठेतरी आहे नक्की. परमेश्वराने माझ्या वहिनीच्या मनातलं ऐकलं आणि तिची मोठी नात तिला आज मिळाली. काय राजन? अरे महाजनांची मोठी नात आज या घरात आलेली आहे इतक्या वर्षानंतर. अरे केक कापायचा की नाही? काय सगळे असे चेहरे वाढून बसलाय. चला वहिनी, आम्ही केक कापायला घेतो. घे बघा, घे. ही बघ, सुरी अशी धरायची आणि असं कापायचं. थांबा. हे बघ कमळी, तू इथे काय करतेस? इन्व्हिटेशन नसताना आली आहे ही. कोणी इन्व्हाइट नाही केलंय ना, मग कशाला आली आमच्या घरात? आणि ते पण असं कॉस्ट्युम चेंज करून घुसून आली आहेस का ग? काय पाहिजे होतं? हा, आणि का पुरे किती बोलशील? ती काय कोणी परखी नाहीये. आणि इथे येण्यासाठी आमंत्रण कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही ते मी ठरवेन. तू नको त्याची काळजी करूस. इथे मेन ड्रामा सुरू होत होता आणि मध्येच कुठे ही या कमळीला घेऊन आली. आता या क्षणाला कमळी नाही, या अन्नपूर्णाला वेडं ठरवणं जास्त महत्वाचं आहे. कमळी, अगं मला सांग, तू हा ड्रेस का घातलायस? हे आपल्या केटरर टीमचा ड्रेस आहे ना? तू इथे काम करायला आलीयस का? आजी फ्री फूड साठी आली आहे ती. फ्री फूड, व्हॉट एल्स? आणि का तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का ऐकायला येत नाहीये? काय झालं, तुम्ही जरा टेन्शन मध्ये दिसताय. अरे शी, म्हणजे तुला कसं सांगू मला कळत नाहीये. पण ती आता घरामध्ये जी मुलगी आली आहे ना, ती खरंच माझी मोठी नात आहे हे मला पटत नाहीये. काय? म्हणजे असं वाटतंय की काहीतरी चुकतंय. आजी अहो, पण तो फोटो होता ना तिच्याकडे. म्हणूनच जरा गोंधळली मी. पण तुला सांगते, मी तिला पाहिलं, मी तिला जवळ घेतलं, अगदी उराशी कवटाळलं, तेव्हा मला काहीतरी जाणवायला हवं होतं ना. तसं काही झालं नाही रे. म्हणजे मला सांगता येत नाहीये, पण वाटते काहीतरी गडबड आहे. तुम्ही दोघं प्लीज एक काम कराल का? ती मुलगी ना त्या ममता अनाथ आश्रमातून आली आहे असं म्हणते. तर तिथे जाऊन जरा तिच्याबद्दल चौकशी कराल का? डोंट वरी. कामिनी आजी, या सगळ्यात एक खूप गमतीदार गोष्ट घडली, सांगतो ऐका. स्नेहंतरा, तुझा ऋषी म्हणजे ना, तो जेव्हा अचानक अशी एखादी गोष्ट सांगायला लागतो ना, मला थोडीशी भीतीच वाटते. बरोबर, काय सांगतोयस? सो झालं असं की या मुलीने ज्या अनाथाश्रमाचं नाव घेतलं तिथे जाऊन आलो आम्ही. तिथे गार्गी नावाच्या मुलीची नोंद तर होती, पण ती ही मुलगी नव्हती. ती गार्गी कोणतरी वेगळीच होती. त्यामुळे आम्हाला जरा संशय आला. हा, मग नंतर मी काय केलं, ही जी मुलगी आहे ना गार्गी, तिचे ना गुपचूप गुपचूप फोटो काढले आणि फोटो काढले आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन काढलं. आणि पोलिसांनी काय हो, या मुलीची कुंडलीच काढली.
मग आमच्या असं लक्षात आलं की आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, कारण इथं कुणीतरी केक कापायची गडबड करत असणार आहे ना. हो, वाटच बघत होती सगळी. म्हणूनच मग काय झालं, पोलिसांनी जी माहिती दिली होती त्या माहितीनुसार असं कळलं की ही जी मुलगी आहे ही एक ऍक्ट्रेस आहे. नाटक सिनेमात फारसं करिअर झालं नाही, मग पैशासाठी काय करायचं बाबा, म्हणून ही मुलगी फेक रील्स बनवते. आणि आता इथं जी ऍक्टिंग केली ना ही सुद्धा पैशासाठीच केली. काय खरं बोलतोय का नाही मी? हे बघ, तू हे सगळं पैशासाठी केलंय हे आता उघड झालंय. त्यामुळे तू असं खरंच वागलीस का असं मी तुला विचारणार सुद्धा नाही. असं का वागलीस एवढंच सांग. तू सांगणार आहेस का पोलिसांना बोलवू म्हणजे सगळंच उघड होईल, नाही का? नाही, थांब थांब ऋषी, त्याची काही गरज नाही आहे. आज खूप चांगला दिवस आहे. आजच्या दिवशी या घरात पोलीस यायला नकोत मला. हे बघ मुली, तू हे सगळं पैशासाठी केलंस हे माहिती आहे आम्हाला, पण हे तू स्वतःच्या डोक्याने केलंस का कुणाच्या सांगण्यावरून तू इथे आलीस? अर्थात तू याचं उत्तर दिलं नाहीस तरी मी हे सगळं कधी आणि कसंही शोधून काढू शकते. फक्त मला वाईट याच गोष्टीचं वाटतंय की तू ज्या मुलीचं नाव घेऊन मला फसवलंस ना, ती मुलगी म्हणजे जीव आहे माझा. जगात सगळ्यात जास्त माया मी तिच्यावर करते.